आणि कोरियन बँड BTSची जगभरातल्या तरुणाईला मोठी भुरळ पडते। पण उमरग्यामधल्या 3 मुलींचं BTSचं वेड हे नेक्स्ट लेवलला पोहोचलं। या बँड ग्रुपला भेटण्यासाठी उमरग्यातल्या 3 अल्पवयीन मुलींनी स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला। पण पोलिसांच्या दक्षतेमुळे या मुली सुखरूप आपल्या घरी पोहोचल्यात। या मुलींनी स्वतःच्याच अपहरणाचा कट कसा रचला याविषयीचा रिपोर्ट पाहूया। कोरियाला जाण्यासाठी धाराशिवच्या 3 मुली पळाल्या। BTS बँडच्या वेडापायी स्वतःच्याच अपहरणाचा बनाव। पोलिसांनी 30 मिनिटात मुलींना पकडलं। उमरगा तालुक्यातील निळूनगर तांडा इथे चित्रपटात शोभेल अशी घटना घडली आहे। इथल्या 3 अल्पवयीन मुलींनी कोरियातल्या BTS बँडच्या मेंबर्सना भेटण्यासाठी स्वतःच्याच अपहरणाची खोटी बातमी पेरली। पण पोलिसांनी अगदी चातुर्यानं अवघ्या अर्ध्या तासात या मुलींना ताब्यात घेतलं आणि मुलींच्या पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला। ॲक्च्युली हा बनाव होता। या मुलींनी BTSचं जे डान्स ग्रुप आहे त्यांना भेटण्यासाठीचं वेड त्यांना होतं आणि त्या वेडापायी पुण्याला जाऊन पैसे कमवणे आणि त्या पैशाच्या माध्यमातून दक्षिण कोरियाला जाऊन BTS ग्रुपचे जे तिथे कलाकार आहेत त्यांना भेटणे हा त्यांचा उद्देश होता। या पोरींचं BTS बँडचं वेड इतक्या टोकाला गेलं की त्यांनी घरात चोरीही केली। 5,000 रुपये चोरून त्या पुण्याला निघाल्या। पुण्यात जायचं, पैसे कमवायचे आणि कोरिया गाठायचं असा त्यांचा प्लॅन होता। पण पुणे गाठण्याआधीच त्यांना पोलिसांनी गाठलं। या 3 मुलींपैकी 2 मुली 11 वर्षांच्या आहेत तर 1 मुलगी 13 वर्षांची। या सगळ्या प्रकरणाचा थरार बराच रंजक आहे। या 3 मुलींनी सोलापुरातल्या मोहोळमधनं आपल्या घरी फोन केले। फोनवरनं घरच्यांना अपहरणाची माहिती दिली। उमरग्यातल्या ज्ञानेश्वर विद्यालयातनं शाळा सुटल्यावर मुलींना किडनॅप केल्याचा फोन पोलिसांना आला। पिवळ्या रंगाच्या स्कूल बसमधनं मुलींना किडनॅप करून त्यांना चाकूचं धाक दाखवल्याची माहिती दिली गेली। पोलिसांनी तातडीनं सिम कार्डचं लोकेशन ट्रेस केलं आणि या मुलींना ताब्यात घेतलं। पोलिसांनी दाखवलेल्या दक्षतेमुळे अवघ्या 30 मिनिटात या अपहरणाचा बनाव फ्लॉप ठरला। कोरियन डान्सर आणि सिंगर जे आहेत BTSV या 7 जणांचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपला त्यांना भेटण्याची अतिव इच्छा होती आणि त्यांना भेटण्यासाठी त्यांनी तिघींनी प्लॅन केला होता। गेले 10 दिवस त्या प्लॅन करत होत्या की काही करून आपण त्या BTSV टीमला म्हणजे तो जो ग्रुप आहे डान्स ग्रुप त्यांना भेटायचं। पण ज्या BTS बँड मागे या पोरी वेड्या झाल्या तो BTS बँड जगभरातल्या तरुणांच्या गळ्यातला ताईत आहे। BTS बँड जगभरातल्या आघाडीच्या पॉप बँड्सपैकी एक आहे। या बँडमध्ये एकूण 7 जण काम करतात। हा बँड दक्षिण कोरियासाठी सॉफ्ट पॉवरही मानला जातो। या बँडमुळे दक्षिण कोरियाच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागलाय। BTSमुळे दक्षिण कोरियाच्या पर्यटनात सुद्धा मोठी वाढ झाली आहे। BTSच्या एका व्हिडिओला काही मिनिटांच्या आतच करोडोंच्या घरात व्ह्यूज आणि लाईक्स मिळतात। BTS बँड मागे जगभरातली तरुणाई वेडी आहे आणि याच वेडापायी धाराशिवमधल्या मुलींनी टोकाचं पाऊल उचललं। पण असा वेडेपणा करून स्वतःचा जीव धोक्यात न घालण्याचं आवाहन धाराशिवमधल्या घटनेनंतर पोलिसांनी केलंय। बालाजी निरफळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, धाराशिव।